आयसिसचा भारताला विळखा, तरुणाईला आयसिसची भुरळ, आयसिसमध्ये भरतीसाठी सोशल मीडियाचा सापळा, कॉलेज तरुणी अडकली आयसिसच्या जाळ्यात। जगाला हादरवून टाकणाऱ्या आयसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेची काळी छाया आता भारतावर दिसू लागली आहे। धर्माच्या नावावर तरुणाईला जाळ्यात ओढणाऱ्या आयसिसनं नुकतंच कॉलेजात प्रवेश केलेल्या मुला-मुलींवर लक्ष केंद्रित केलंय। पुण्यातील एक कॉलेज तरुणी आयसिसच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाल्यानंतर तिच्यावर पाळत ठेवण्यात आली। दहशतवाद विरोधी पथकानं त्या तरुणीला तिच्या कुटुंबासह आपल्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि तिची चौकशी केली। या चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे। टीव्हीवरती डॉक्युमेंटरी ईसीच्या संदर्भामध्ये बघत असताना एप्रिल ते मे महिन्यापासून तिला हे ईसीच्या बद्दल आकर्षण निर्माण झालं। त्यानंतर एप्रिल मे महिन्यापासून तिने वेगवेगळ्या चॅनलवरती, त्याच्यामध्ये अल जजीरासारखे चॅनलवरती सुद्धा ती ईसीचा अभ्यास करत होती। फेसबुकवरती चॅट करत असताना ती एका श्रीलंकन ईसीच्या रिक्रूट करणाऱ्या माणसाच्या संपर्कामध्ये आली। या तरुणीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसिससाठी काम करणाऱ्या लोकांशी संपर्क केला होता। तिला जे हँडलर त्या ठिकाणी ईसीच्या बाबतीत मार्गदर्शन करत होते किंवा तिला पुढे काय करायचं या संदर्भात मार्गदर्शन करत होते, यातून तिला असं आश्वासन दिलं गेलं की नेक्स्ट इयरमध्ये तिला सिरिया या ठिकाणी बोलवण्यात येईल। सिरिया या ठिकाणी गेल्यानंतर तिला मेडिकलमध्ये ॲडमिशन दिलं जाईल। मेडिकलचा ॲडमिशनचा जो काही खर्च असेल तो पूर्ण तिला पूर्ण ईसीच तर्फे केला जाईल। पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास कशा पद्धतीनं जबाब द्यायचा याची माहिती आयसिसच्या हस्तकांनी या तरुणीला दिली होती। ही तरुणी अवघ्या 16 वर्षांची असून 1ली ते 10वीचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालंय। तिला 10वीत 92% मार्क होते। अभ्यासात अत्यंत हुशार असलेली ही तरुणी पुण्यातल्या एका सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतेय। तरुणाईला दहशतवादाच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न आयसिसकडून केला जात असून हे इस्लाम विरोधात असल्याचं मौलवींनी सांगितलंय। इस वक्त जो सोशल मीडिया के जरिए से लोगों को वर्गलाने की कोशिश की जा रही है, बहकाने की कोशिश की जा रही है और बहुत से बच्चे जो नासमझ हैं, जज्बात में आकर वो धर्म के नाम पर बहक जा रहे हैं। ये असल में इस्लाम की तालीम नहीं है और हमें उनको सीधी राह पर लाने की कोशिश इस तरह करनी चाहिए। आयसिसची तरुणाईला भुरळ पडण्यामागे काही कारणं असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलंय। इतक्या प्रकारचे शारीरिक बदल होत असतात, त्याच्यामध्ये जे टोकाचे बदल होत असतात आणि जास्त मुलं जी वल्नरेबल असतात की जी अशा प्रकारे पटकन बळी पडू शकतात, अशा माणसांना हे जे जाळं टाकणारी जी माणसं असतात ती योग्य प्रकारे हेरतात आणि मग त्यांच्यावरती असा मानसिक परिणाम करतात की ज्याच्यामुळे ती पटकन त्याच्या आहारी जाऊ शकतात। सोशल मीडिया से चलते उससे हमें बचना चाहिए एंड वी शुड यूज इट लिमिटेड फर्स्ट और अननोन लोगों से काफ़ी दूर रहना चाहिए। इस तरह की चीज़ों से दूर ही रहना चाहिए। अगर हम कुछ गलत काम करेंगे तो उससे दूसरों को इंस्पिरेशन मिलता है, वो इंस्पिरेशन किसी को देना नहीं चाहिए। धर्माच्या नावावर आयसिसकडून तरुणाईची माथी भडकवण्याचं काम केलं जात असून सोशल मीडियाचा वापर त्यांच्याकडून केला जातोय। या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।